नमस्कार. सादर करीत आहोत पौराणिक कथा जरत्कारु. मूळ कथा कृष्णराव पंढरीनाथ देशपांडे व सौ सुभदा देशपांडे. पटकथा नम्रता बोर्डेकर. दिग्दर्शक प्रमोद एकबोटे. संगीत अश्विनी कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी. पात्र परिचय राजकन्या जरत्कारु, नम्रता बोर्डेकर. जरत्कारु मुनी प्रमोद एकबोटे. महाराज वासुकी प्रशांत कुलकर्णी. सूत्रधार प्राची देशपांडे. मदनिका आणि दासी अश्विनी कुलकर्णी. सादर करीत आहोत जरत्कारु. सर्पराजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो वासुकी प्रचोदयात्. सर्पराजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो वासुकी प्रचोदयात्. मदनिकेने महालाचे दार उघडले. राजकुमारी जरत्कारु सुवर्ण मंचकावर पहुडली होती. आपल्याच नादात गुंग होती. मदनिका मंचकाजवळ जाऊन उभी राहिली, तरी तिला काही कळेना. क्षण दोन क्षण तिने तिच्या स्वप्नाळू चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग म्हणाली, उतरली की नाही अजून स्वप्नाची धुंदी? जरत्कारु एकदम दचकून सावरून बसली. कोण? अगं मदनिका, ये. तू केव्हा आलीस ग? अन मला कसं समजलं नाही? कशाला समजेल, बाईसाहेब स्वप्नात रंगल्या होत्या ना. अगं हे ग काय, तुझं नेहमीच असतं असलं चिडवणं. माझं काय बाई चिडवणं? काल मनातल्या मनात कुठल्याशा राजकुमाराचं चित्र रंगवत होतीस, म्हणून म्हटलं महाराणीचं स्वप्न सरलं की नाही. मदनिके, लटक्या रागाने जरत्कारु म्हणाली, पण ती चेष्टा तिला सुखावत होती. वा, अगदी खरंच राग आला का? आता काय बाई, तू महाराणी होणार, मग आमची कशाला आठवण राहील? काहीतरीच बोलू नकोस बाई. काहीतरीच काय? आधीच बाईसाहेबांना नटण्या मुरडण्याची हौस, आणि त्यातून महाराणी झाल्यावर मग काय, दास दासी हाताखाली येतील, वैभव पायाशी लोळण घेईल. मदनिके, आता गप्पा बसतीस की नाही? नाहीतर काय ग? नाहीतर मदनिके, अगं नाहीतर काय? जरत्कारु काही बोलणार तोच दासी महालात आली. ताईसाहेब, महाराज वासुकी आपल्या भेटीला आले आहेत. आत यायची परवानगी मागतायत. कोण? दादा? अगं त्याला बाहेर कशाला उभं केलंस? माझ्या महालात यायला त्याला ग कशाला परवानगी हवी? जा, लवकर पाठवून दे त्याला आत. थोड्याच वेळात महाराज वासुकी आत आले आणि मदनिका बाहेर जाण्यास निघाली. हे पाहून जरत्कारु म्हणाली, अगं मदनिके, दादा कोणी परका आहे का? थांब ना. महालात शांतता पसरली. कुणी काहीच बोलत नव्हतं. सर्पराज वासुकीचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. त्या शांततेचा भंग करून जरत्कारु म्हणाली, दादा, तू एवढा उदास का? आणि सकाळीच बरी आज माझी आठवण झाली तुला. ताई, अगं तुझी आठवण व्हावी अशाच संकटात सापडलो आहे मी. म्हणजे दादा तू संकटात? हो ताई, लहानपणापासून तुला आम्ही सुखात ठेवली, जपली, पण तुझ्यापासून एक गोष्ट मात्र लपवून ठेवली, केवळ तुला दुःख न देण्यासाठी.
कोणती गोष्ट दादा? ताई, आपल्या सर्व सर्पांचं जीवन मातृशापानं दग्ध झालं आहे. मातृशाप? हो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आपल्या माता विनता आणि कद्रू यांच्यात एक पैज लागली होती. पैज? ती कोणती? पूर्वी देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं होतं. समुद्राच्या पोटातून अनेक दिव्य गोष्टी बाहेर आल्या. त्यातच एक उच्चैश्रवा नावाचा अश्व होता, अगदी धवल रंगाचा. त्याच्या शेपटीचा रंग कोणता असेल यावर पैज होती. त्यात पैज लावण्यासारखं काय होतं? घोडा जर संपूर्ण शुभ्र वर्ण होता तर त्याचं शेपूटही त्याच रंगाचं असणार. साधं आहे. ते खरं ग, पण आपल्या मातेच्या मनी वेगळंच थैमान चाललं होतं ना. तिला विनतेला दासी करायचं होतं. अगं बाई, दासी? हो, दासी. विनता सरळ स्वभावाची होती. तिनं सांगितलं, या घोड्याच्या शेपटीचा रंग पांढरा आहे, पण आपल्या मातेनं तो काळा असल्याचं सांगितलं. अरे पण दादा, असं कसं होईल? आपल्या मातेने असं कसं सांगितलं? आणि असं सांगून पैज जिंकली का हरली? तिनं पैज जिंकली. हा? हो, तिनं आम्हा सर्व सर्पांना बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही कृष्णवर्ण आहात, तेव्हा या उच्चैश्रवा घोड्याच्या शेपटीला जाऊन बिलगा, म्हणजे लांबून त्या घोड्याच्या शेपटीचा रंग काळा दिसेल. मग तुम्ही हे मान्य केलं? आईच्या या कपटाला तयार झालात तुम्ही? नाही, आईच्या या आज्ञेत कपट होतं. मातेची आज्ञा पाळावी असं शास्त्रवचन आहे. परंतु दुसऱ्याची विनाकारण घात करणारी, कपटानं ओतप्रोत भरलेली आज्ञा आम्ही कशी पाळणार? कपटानं आमच्या दुसऱ्या मातेला दासी करण्याचा हा डाव आम्हाला मुळीच आवडला नाही. आम्ही स्पष्ट नकार दिला. आणि मातेच्या आज्ञेचा भंग केला म्हणून तिनं तुम्हाला शाप दिला, असंच ना? हो, अरे पण दादा, मातेने पैज जिंकली कशी? आणि ती पैज जिंकली तर तिने शाप का दिला? अगं, आम्ही नकार दिला, पण काही दुष्ट प्रवृत्तीचे सर्प तिला जाऊन मिळाले. आम्ही नकार दिल्याचे पाहून ती भयंकर संतापली. रागाने ती थरथर कापू लागली. क्रोधाने तिचा विवेक संपला होता. अगं, आम्ही तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. रागानंच ती कडाडली, माझ्या आज्ञेचा ज्या सर्पांनी भंग केला आहे ते सर्वच्या सर्व सर्प पांडवकुलीन राजा जन्मेजयाच्या सर्पसत्रात जळून भस्मसात होतील. अरे बाप रे, दादा, एवढा भयंकर शाप? आपल्या स्वतःच्याच कुळाचा संहार करणारा? अगं हो ना. आणि त्या दिवसापासून आम्ही सारे चिंताग्रस्त आहोत. पण हा शाप खोटा ठरणार नाही. आणि ताई, अगं काल तर काल काय झालं? काल माझ्या दूतानं एक भयंकर वार्ता आणली आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्वजण दुःखार्णवात बुडून गेलो. काय करावं काही सुचेनासच झालंय बघ. अरे दादा, दूतानं अशी कोणती वार्ता आणली? अरे काय ते स्पष्ट सांग ना. असं कोड्यात बोलू नकोस बाबा. वासुकी 1-2 क्षण शांत बसला. मग सावकाशपणे तो सांगू लागला. काल माझ्या दूतानं अशी वार्ता आणली की हस्तिनापुरात राजा जन्मेजय लवकरच गादीवर बसणार आहे. तो महान पराक्रमी आहे. त्यानं आपले वडील राजा परीक्षित कसे निधन पावले याची सर्व माहिती मिळवली आहे. आमच्यापैकी सर्वश्रेष्ठ तक्षकानी बोरातील आळी बनून परीक्षिताच्या महालात प्रवेश केला आणि तेथे प्रगट होऊन त्याला दंश केला हे जन्मेजयाला कळले. आणि हे कळल्यावर तो अतिशय संतापला होता. वास्तविक हे विधिलिखित होतं.
ते कोणालाही बदलता आलं नसतं. हे राजा जन्मेजयाला कळायला हवं होतं. परंतु क्रोधानं अंध झालेल्या त्यानं त्या भरात प्रतिज्ञा केली, योग्य वेळी मी सर्पांना चांगली अद्दल घडवेन. सर्पसत्र करून साऱ्या सर्पांना जाळून मी तक्षकाच्या या कृत्याचा सूड घेईन. आणि ज्या अर्थी या एवढ्या गोष्टी खऱ्या होत गेल्या, त्या अर्थी कालांतराने सर्पसत्र होणार आणि त्यात आपल्या कुळाचा संहारही होणार. ते आता अटळ आहे. वासुकीने एक दीर्घ निश्वास टाकला. ताई, या सर्पसत्राच्या संकटातून मार्ग कसा काढावा यासाठीच काल रात्री सर्व सर्पांची सभा बोलावली होती. खूप चर्चा झाली. अनेकांनी अनेक मार्ग सुचवले. काहींनी सांगितले, राजा जन्मेजय ही आपल्या दृष्टींनी विषवल्ली आहे. ती जोपर्यंत पुरेशी वाढली नाही तोपर्यंतच खंडून टाकावी. पण ती कशी काय दादा? राजा जन्मेजयाच्या वडिलांना जसं तक्षकानं चावून मारलं तसंच जन्मेजयालाही मारावं. एकानं सुचवलं, राजा जलक्रीडेसाठी गेला असता त्याला आपल्या राज्यात ओढून आणावं आणि कैद करावी. राजाच इथं कैदेत असला की सर्पसत्र करणार तरी कोण? मग आता तू काय करायचं ठरवलेस दादा? ताई, आधीच मातृशापाने पीडित असताना हे असलं अधर्म आचरण करू नये असं मी सांगितलं. हा यज्ञ होणार हे विधिलिखित आहे. ते टाळता येणार नाही. पण ताई, तू जर ठरवलंस तर मी काय ठरवायचं? माझ्या हातात काय आहे. अगं म्हणून तर आहे? तर मग सांग. हे बघ, माझ्या हातात असेल आणि मला करण्यासारखं असेल तर माझ्या ज्ञाती बांधवांसाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. सांग, काय करू मी? ताई, जे काही करायचे ना त्यासाठी मनाचं धाडस हवं. फार मोठा त्याग करण्याची तयारी हवी. अगं तितकं सोपं नाही ते. आहे का तुझी तयारी? अरे पण काय करायचं ते सांगशील की नाही? आणि मी सांगितलं ना, मला जमण्यासारखं असेल तर ते मी नक्की करेन म्हणून. ऐक तर मग. काल रात्री आपल्या एलपात्र नामक सर्पानं यावर एक उपाय सांगितला आणि तो त्याला ब्रह्मदेवाकडूनच समजलाय. काय उपाय सांगितला त्यानं? तो म्हणाला, यायावर नावाच्या कुलात जरत्कारु नावाचे श्रेष्ठ ऋषी जन्म घेतील. तो महात्मा, विचारशील, जितेंद्रिय, तपाचरण करणारा श्रेष्ठ मुनी होईल. पितरांच्या आज्ञेनं तो आपल्या वार्धक्यात विवाह करेल आणि त्याच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो सर्पसत्र थांबवेल. आणि जे सर्प सद्विचारी आहेत ते यातून नक्की वाचतील. दादा, मग यात मी काय करू? ब्रह्मदेवानं पुढं असं सांगितलं की वासुकीची भगिनी जरत्कारु म्हणजे तुझ्याशी त्यांचा विवाह होईल. ताई, आता मला सांग की तू हे राजवैभव सोडून त्या म्हाताऱ्या मुनीशी विवाहास तयार होशील का? आमच्यावरचं, तुझ्या ज्ञाती बांधवांवरचं संकट निवारण करशील का? सांग ना ताई, अगं सांग ना. एकदम वज्राघात व्हावा तसं जरत्कारूला वाटलं. ती स्वतःच्या मनाशीच बोलू लागली. एका वृद्ध ऋषीशी लग्न? हे ऋषी म्हणजे लहरी, रागीट, त्यांच्या तालावर नाचायचं? हे वैभव सोडून पर्णकुटीत राहायला जायचं? रोज दास दासींकडून सेवा करून घेत असताना त्या ऋषीची सेवा करत बसायचं, आणि तेही जन्मभर. सुवर्ण पात्रामधलं रोजचं पंचपक्वान्नाचं जेवण सोडून कंदमुळं फळांवर उदरनिर्वाह करायचा. का? कशासाठी? काय करावं?
दादाला नकार देऊन माझ्या व्यक्तिगत सुखासाठी राजमहालाची स्वप्न रंगवू, की त्या वृद्ध मुनींशी विवाहास तयार होऊन सर्वांचं दुःख निवारू. मगाशी मी माझ्या विवाहाचं स्वप्न रंगवत होते. एका सुरेख राजकुमारा शेजारी बसले होते. लाजून लाजून चूर झाले होते. विवाहाचा मंगल होम चालला होता. मंत्र म्हटले जात होते, पण त्याचा अर्थ मात्र मला समजत नव्हता. खरंच मगाशी मला मंत्राचा, होमाचा, अगदी कशाचा अर्थ कळत नव्हता. माझ्या स्वप्नात त्या वृक्ष अर्थाला स्थान नव्हतं. तिथं होत्या मृदू मुलायम भावना, गोड भावना आणि त्यांची नाजूक हळुवार स्पंदन. पण दादाच्या या प्रश्नानं मला जागं केलं, वास्तवाचं भान दिलं. काय असेल बरं होमाचा अर्थ? होम म्हणजे त्याग. स्वार्थाचा त्याग केल्याशिवाय खरं सुख मिळत नाही. मला माझ्या सुखी विलासी जीवनाचा होम करायचाय. तोही केवळ एका व्यक्तीसाठी नाही, माझ्यासाठी नाही, तर माझ्या ज्ञाती बांधवांसाठी आणि समाजाच्या हितासाठी. खरंच व्यक्तीपेक्षा समाजच मोठा नसतो का? त्याचं सुख, त्याचं स्वास्थ्य आधी पाहिलं पाहिजे. माझ्यामुळे माझे ज्ञाती बांधव सुखी होत असतील आणि त्यांचं निर्वंश होणं वाचत असेल, तर मला माझं सुख बाजूला ठेवलंच पाहिजे. आणि त्या वृद्ध ऋषींशी मी विवाह केलाच पाहिजे. हो. या विचाराने जरत्कारू आनंदली. तिच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह नाहीशी झाली. वासुकी तिच्याकडे पाहत होता. त्याची आशा सुटत नव्हती. त्याने धीर करून तिला विचारलं, ताई, दादा, त्या वृद्ध मुनींबरोबर विवाह करण्यास मी आनंदाने तयार आहे. तू अगदी निश्चिंत राहा. ताई, इतका वेळ गप्प राहिलेल्या मदनिकेच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. ती सद्गतीत होऊन म्हणाली, सखे, तू बोलतेस हे? खरंच तू त्या वृद्ध मुनीशी विवाह करणार? खरंच मी त्या वृद्ध मुनींशी विवाहास तयार आहे. तुला शंका का आली? अगं वेडे, व्यक्ती ही जितकी स्वतःची असते त्यापेक्षा अधिक ती इतरांची असते, समाजाची असते. समाजाच्या अस्तित्वानंच तिला अस्तित्व प्राप्त होतं. मग आता माझ्या नाती बांधवांसाठी, माझ्या समाजासाठी मला हे नको का करायला? हे माझं सामाजिक कर्तव्यच नाही का? ताई, आज तुझ्या या अमृत मधुर बोलानं मी धन्य झालो आहे. या वाणीनंच आम्हाला पुनर्जन्म मिळाला आहे असं वाटतं. आज तू केवळ माझी बहीण नाहीस, तर अवघ्या सर्पकुळाची माता बनली आहेस. तुझे आभार कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावेत हे माझं मला समजेन असं झालंय बघ. दादा, उगाच स्तुती नको हं. सांगितलं ना आता. तू तुझी तयारी कर पाहू. वासुकी तिच्या महालातून बाहेर पडला आणि राजमंदिरात आला. त्याने आपल्या मंत्र्यांना लगेच बोलावले आणि बोलायला सुरुवात केली. मंत्रीजन हो, काल आपण सर्पसत्राच्या या संकटातून उपाय शोधण्यासाठी सभा बोलवली असता एलपात्रानं त्यावर योग्य उपाय सुचवला होता. ब्रह्मदेवाकडूनच तो त्याला कळला असल्यामुळं आपल्या शापमुक्तीसाठी तोच उपाय आहे यात शंका नाही. आणि म्हणूनच आज सकाळी मी माझी भगिनी जरत्कारू हिच्या महालात जाऊन ही सारी हकीकत तिला सांगितली. आणि आपल्या साऱ्यांच्या हितासाठी, आपल्या ज्ञाती बांधवांसाठी माझी भगिनी जरत्कारू नामक वृद्ध मुनींशी विवाहास आनंदानं तयार झाली आहे. महाराज, आपली भगिनी उदार अंतःकरणाची आहे. राजवैभवाचं सुख सोडून मुनींशी विवाह करण्यास तिनं जी संमती दिली
त्यात तिनं जी त्यागशील वृत्ती दाखवली त्याला खरोखरच तोड नाही. आमचं भाग्य थोर आहे. पण महाराज, त्या मुनींचा शोध कसा घ्यायचा? तुमचा प्रश्न योग्य आहे. त्या मुनींना शोधून काढणं ही एक अवघड समस्या आहे. परंतु यातून आपल्याला मार्ग काढता येईल. आपल्या साऱ्या दूतांना आपण जरत्कारु मुनींचा शोध घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवू. त्यांचा शोध लागला की आपण सर्वजण त्यांच्याकडे जाऊ आणि मोठ्या सन्मानानं त्यांना माझी भगिनी अर्पण करू. म्हणजे आपलाच हेतू सिद्धीस जाईल. राजाज्ञेप्रमाणे सारे दूत पृथ्वी तलावर आले. नगरे, अरण्ये, वने या सर्व ठिकाणी जरत्कारु मुनींचा शोध सुरू झाला. एके दिवशी एका अरण्यात काही दूत चिंताक्रांत बसले होते. तोच त्यांच्या कानांवर काही अस्पष्ट शब्द आले. शब्दांच्या रोखानं ते पुढे जाऊ लागले. अहो, येथे असणाऱ्या चल अचलांनो, माझे शब्द ऐका. इतरांना स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी त्यांनी मला विवाह करण्याची आज्ञा केली आहे. इतरांच्या आज्ञेसाठी मी लग्न करत आहे. यासाठी कोणीतरी मला एखाद्या कन्येची भिक्षा घाला. मी दरिद्री असल्यानं मला ही भिक्षा कोणीही देत नाही. तरीही माझ्या पितरांच्या आज्ञेसाठी मला कोणीतरी कन्येची भिक्षा घाला. हे शब्द ऐकून दूतांना मनोमन काही जाणवले. त्यांना आशेचा किरण दिसला. लगबगीनं ते त्या मुनींच्या जवळ आले. त्यांची विचारपूस केली आणि ते जरत्कारु मुनी आहेत हे समजताच त्यांना थांबायला सांगून ते धावतच वासुकीकडे आले. वासुकी दूतांना बरोबर घेऊन जरत्कारु मुनींच्या जवळ आला आणि म्हणाला, मुनिवर, हा वासुकी आपल्याला प्रणाम करत आहे. आयुष्यमान भव. मुनिवर, आपली इच्छा मी ऐकली. त्याप्रमाणे मी माझी भगिनी आपल्याला भार्या म्हणून अर्पण करण्यास तयार आहे. तेव्हा आपण कृपा करून तिचा स्वीकार करावा अशी विनंती करण्यासाठी मी आज आपल्याकडे आलो आहे. राजा, तुझी विनंती ठीक आहे. मी पितरांच्या आज्ञेनं विवाह करण्यास जरी तयार झालो असलो तरी माझ्या काही अटी आहेत. त्या मी माझ्या पितरांनाही सांगितल्या आहेत. तुला त्या अटी मान्य असतील तरच मी विवाह करेन. कोणत्या अटी मुनिवर? पहिली अट म्हणजे मी ज्या वधूशी विवाह करणार आहे ती माझ्याच नावाची असली पाहिजे. मुनिवर, माझ्या धर्माचरणी भगिनीचे नावही आपल्याच नावाप्रमाणे जरत्कारु आहे. आपली ही अट मान्य करण्याचा प्रश्नच नाही. राजा, माझी दुसरी अट अशी आहे की विवाहानंतर तिच्या पोषणाचा भार मी माझ्या शिरावर घेणार नाही. कारण मी अत्यंत दरिद्री आहे याची तुला कल्पना आली असेलच. मुनिश्रेष्ठा, आपण काहीही काळजी करू नका. मी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी सध्याप्रमाणेच तिचं पोषण करेन. आपण तिचा जरूर स्वीकार करावा. मुनिवर, आपणासाठीच मी आजपर्यंत तिचं पालन पोषण रक्षण केलंय. तेव्हा आता आपण तिचा स्वीकार करावा. थांब राजा, माझी आणखी एक अट आहे आणि ती मोठी कठीण आहे. तेव्हा तिचा नीट विचार कर आणि उत्तर दे. सांगावं मुनिवर. तुझ्या सांगण्याप्रमाणे तुझी भगिनी धर्माचरणी आहे. तुझ्या शब्दांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
ती धर्माचरणी असल्यामुळे पत्नी धर्माचं योग्य पालन करेलच. पण तरीही लक्षात ठेव, तिनं मला न आवडेल असं कोणतंही कृत्य करता कामा नये. ज्या क्षणी ती माझ्या मनाविरुद्ध आचरण करेल त्या क्षणी मी तिचा त्याग करेन. बोल, ही अट मान्य आहे तुला? मुनिवर, आपण काहीही काळजी करू नये. आपल्या इच्छेप्रमाणेच तिचं आचरण राहील. आपण निश्चिंत असावं. आता तरी आपण माझ्या भगिनीचा पत्नी म्हणून स्वीकार कराल ना? आता आता आणखी कोणती अट राहिली नाही ना? नाही राजा, मी तुझ्या भगिनीशी विवाह करायला तयार आहे. चल, कर तयारी विवाहाची. विवाहासाठी योग्य मुहूर्त शोधून काढला. विवाहाचा मुहूर्त जवळ येताच सारी नगरी वासुकीने शृंगारली. सारी प्रजा वासुकीचे आणि त्याही पेक्षा जरत्कारूचे गुणगान गात होती. विवाहाचा दिवस उगवला. वाद्यांच्या गजरात जरत्कारूने त्या मुनींच्या गळ्यात विवाहमाला घातली. आता जरत्कारूच्या खऱ्या जीवनाला सुरुवात झाली होती. राजमहालातून आश्रमात पाऊल टाकताना तिने आपल्या मनाला बजावले होते की नवीन जीवन हेच सत्य आहे. त्याच्याशी मिळून जायचं, एकरूप व्हायचं, पती धर्माचं योग्य तऱ्हेनं पालन करायचं. पतिव्रतांना पती हेच दैवत असतं. त्यांचा शब्द हाच प्रमाण मानायचा असतो. त्यांचं सुख हेच आपलं सुख मानायचं असतं. पती आणि पत्नी, शरीर दोन पण मन एक, आत्मा एक, असं आचरण ठेवायचं. आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही करायला लागेल ते सारं सारं करायचं. विवाहानंतरचा पहिला दिवस गडबडीतच मावळला. दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट. जरत्कारू मुनी स्नान आटपून परत आश्रमात आले. जरत्कारू आपला साजशृंगार करत बसली होती. केशकलापावर पुष्पमाला रुळत होत्या. गळ्यातही पुष्पमाला होत्या. रत्नजडित अलंकार तिने राजमहालातच ठेवले होते. पण काही भरजरी वस्त्र मात्र तिने आश्रमात आणली होती. त्यापैकी एक निळे वस्त्र तिने परिधान केले होते. नीलवसनात तिचा विजेसारखा तेजस्वी देह खुलून दिसत होता. पुष्पालंकारांनी तिच्या देहाला आगळेच सौंदर्य प्राप्त झाले होते. खरं म्हणजे आपल्याकडे पाहून पतीने आनंदी व्हावे यासाठी तिने हा साजशृंगार केला होता. पण मुनी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या ऐवजी आठांचे जाळे दिसले. जरत्कारूला काही समजेना. हे असं का? आपलं काही चुकलं का? हे तिला कळेना. बरं, विचारणार तरी कसं? क्षणार्धात मुनींचा चेहरा संतापाने लाल झाला. आपलं लग्न कधी झालं? काल. मग आता तू राजवाड्यात आहेस की आश्रमात? नाथ, आश्रमात. काही चुकलं का माझ्या हातून? क्षमा करावी. वा, चुकलं का म्हणून उलट मलाच विचारतेस? तू एका भटक्या ऋषीची पत्नी आहेस. ही राजवस्त्र तुला ग कशाला? पुन्हा ही वस्त्र तुझ्या अंगावर दिसता कामा नयेत. नीट लक्षात ठेव. बिचारी जरत्कारू हिरमुसली. आजच्या पहिल्याच दिवशी हे असं व्हायला नको होतं. पण तरी तिला काय कल्पना. तिने मनाची समजूत घातली. ती वस्त्र बदलायला निघाली. तो जरत्कारू मुनींच्या शब्दांनी तिला थांबवलं. थांब. तुझ्या भावानं, वासुकीनं माझ्या अटी सांगितल्या नाहीत का तुला? मग तरी माझ्या मनाविरुद्ध वागतेस? ठीक आहे,
आज प्रथमच असं घडलं म्हणून मी तुला क्षमा करतो. पण असं पुन्हा घडता कामा नये. इथून पुढं जर माझ्या मनाविरुद्ध कधी आचरण करशील तर त्याच क्षणी मी तुझा त्याग करेन, समजलं? ती आत गेली. सशासारखं तिचं काळीज थरथरलं. पण थोड्याच वेळात जबाबदारीच्या जाणीवेने ती पोक्त झाली. आणि त्या क्षणापासून राजकुमारी जरत्कारू एकदम बदलली. ती ऋषीपत्नी झाली. भल्या पहाटे ती उठू लागली. सूर्योदयापूर्वी पारोसे काम आटपू लागली. पतीच्या अन्निकाची तयारी करून ठेवू लागली. थंडगार पाण्याने स्नान करू लागली. वल्कले परिधान करू लागली. कंदमुळांवर राहू लागली. पतीच्या आज्ञेकडे लक्ष देऊ लागली. त्यांच्या सेवेला तत्पर राहू लागली. त्यांचे मन जाणू लागली. इतके की जरत्कारू मुनींच्या मनी विचार उमटायच्या आत तिच्या हृदयात तो विचार प्रकटू लागला. त्यामुळे पतीचा आणि तिचा जीवन प्रवाह एकमेकांमध्ये मिसळून गेला. 2 शरीरे एकजीव झाली. 2 मने एकरूप झाली. एका नव्या आनंदाने, एका नव्या अनुभूतीने तिचे जीवन मोहरले, फुलले. एवढे रागीट जरत्कारू मुनी पण पत्नीच्या वर्तनाने शांत झाले. तिने आपल्या वर्तनाने हा बदल घडवला. जरत्कारू, तुझ्या सेवेनं मी खरोखरच सुखी झालो आहे. नाथ, माझं कर्तव्यच मी करते. आपल्या थोर पुण्याईनंच मला बळ प्राप्त होतं. खरंच तुझं बोलणंही गोड. पण या सगळ्यामुळं माझा मात्र एक फार मोठा तोटा झाला आहे. तो कोणता? मी या संसाराच्या पाशात पार गुरफटत चाललो आहे. ही रेशमी बंधनं मला जखडून ठेवू लागली आहेत. जरत्कारू लाजली. तिचा चेहरा आरक्त झाला. नजर खाली झुकली. मग ती कोमल आवाजात म्हणाली, चला, काहीतरीच तुमचं. मी काही तुमच्या धर्मसाधनेत खंड पाडला नाही. आणि आपल्या पितरांच्या शब्दांसाठीच तर आपण विवाह केलात ना? मग खरं आहे ते. पण मला हे जीवन खरंच आवडत नाही. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं मला तपश्चर्येसाठी नेहमी बोलावत आहेत असं मला वाटतं. जरत्कारू, मला जर तपश्चर्येला जावं असं वाटलं तर तू संमती देशील? नाथ, असं भलतं सलतं मला नाही बाई सांगता यायचं. जरत्कारूने विषय बदलला. तिला पतीच्या मनाची तळमळ कळली होती. पण त्यांनी आपल्याला सोडून तपश्चर्येला जावे असे तिला कधीच वाटले नाही. दिवसामागून दिवस मागे पडले. ऋतुचक्र आपल्याच वेगाने पुढे सरकत होतं. एके दिवशी सायंकाळी मुनींना थकल्यासारखं वाटत होतं. त्यांनी जरत्कारूला हाक मारली. लगेचच ती आली. मला बोलवलं का? काय सेवा करू? हो, मला थकल्यासारखं वाटतंय. मग थोडा वेळ पडावं, म्हणजे बरं वाटेल. मीही तेच म्हणतो. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडा वेळ विश्रांती घ्यावी असं मला वाटतंय. जरत्कारूच्या मांडीवर डोकं ठेवून ते झोपले. थोड्या वेळात त्यांना गाढ झोप लागली. बराच वेळ झाला तरी त्यांना जाग येईना. सूर्य अस्ताला जाऊ लागला तसा जरत्कारूचा जीव खालीवर होऊ लागला. सायं संध्येची वेळ जवळ येऊ लागली तरी त्यांना जाग येईना. काय करावे? तिच्या मनापुढे प्रश्न उभा राहिला. त्यांना झोपेतून उठवावे तर अपमान झाला असं म्हणून ते संतापतील. मनाविरुद्ध आचरण केलं म्हणून निघून जातील. आणि न उठवावे तर धर्महानी होईल. ती मोठ्या धर्मसंकटात सापडली. अखेर विचार करून तिने ठरवले की आपल्यावर ते रागवले तरीही चालेल, पण धर्महानी होता कामा नये. म्हणून तिने हळूच हाक मारून त्यांना उठवले. अवचित हाक मारल्याने आणि झोप मोडल्याने जरत्कारू मुनी संतापले आणि तिच्या अंगावर ओरडले.
का का मला जाग केलंस? नाथ, सूर्य अस्ताला गेला. सायन संध्येची वेळ टळू नये म्हणून तर बस बस, मला काही ऐकायचं नाही. मी निजलो असता सूर्यालाही आस्तास जाण्याचं सामर्थ्य नाही हे माहीत असूनही तू माझा अपमान केलास, नाथ, जाणून बुजून. नाथ, आपला अपमान मी कधीतरी केलाय का? केवळ आपला धर्मलोप होऊ नये म्हणून आपल्याला हाक मारली. मी एकदा सांगितलं ना, माझा अपमान झाला आहे. आता मी इथे क्षणभरही थांबणार नाही. हा मी निघालो. नाथ, नाथ, मी आपल्याला जाऊ देणार नाही. आजपर्यंत मी आपली मनोभावे सेवा केली, त्याचं हेच का फळ? आपल्या धर्माचरणाचा विचार केला, यात माझी काय चूक झाली? जरत्कारूही संतापली होती. तिचा चेहराही लाल झाला. तिचे नाजूक ओठ थरथरू लागले. ते पाहून मुनी जरा वरमले, थोडे शांत झाले. क्षणभर त्यांनीही विचार केला. मग ते म्हणाले, जरत्कारू, तू माझी सेवा केलीस हे मी नाकारत नाही. सेवा हा एक महान धर्म आहे. त्याचं आचरण करणं ही एक तपश्चर्या आहे. दुसऱ्याला चंद्राची शीतलता देण्याचं सामर्थ्य सेवेत असतं. दुसऱ्याला आपलंसं करून घेणारी ती एक प्रभावी शक्ती आहे. सेवेनं रागीट माणूसही शांत बनतो आणि तो आपलासा होतो. जरत्कारू, तू हे सारं केलं आहेस. हे तप तू आचरलं आहेस. त्यामुळेच तर मी इतके दिवस इथे राहू शकलो. माझ्यासारख्या भटक्या ऋषीला या संसाराच्या मृदुपाशात गुंतवून ठेवणं सोपं नाही. पण सेवेच्या बंधनानं तू मला आजपर्यंत बांधून ठेवलं होतंस. आणि आता? आता पुढं मी आपली सेवा करणार नाही असं वाटतं का आपल्याला? तू सेवा करशील यात शंकाच नाही. पण माझ्या तोंडून गेलेला शब्द कधीच असत्य होणार नाही. नाथ, निदान आणखी काही दिवस तरी? नाही, ते आता शक्य नाही. पण नाथ, आपल्याशी विवाह करताना काही माझी अपेक्षा. होय काय- जरत्कारू, मी तुझं मन ओळखतो. तू तुझ्या ज्ञाती बांधवांसाठी फार मोठा त्याग केला आहेस आणि माझ्यासारख्या रागीट तपस्व्याची पत्नी बनून तू मलाही संतुष्ट केला आहेस. म्हणूनच मी आता तुझ्यावर रागावून जात नाही. तू ज्या हेतून माझ्याशी विवाह केलास ती तुझी इच्छा पूर्ण होईल. तू सध्या गरोदर आहेस. तुला योग्य काळी मुलगा होईल. तोही धर्माचरणी तेजस्वी असेल. तो तुझं मनोरथ पूर्ण करेल. काही दिवसांनी राजा जन्मेजयाकडे होणाऱ्या सर्पसत्राच्या वेळी तो मध्यस्थी करेल आणि तुझी आणि तुझ्या भावाची आकांक्षा पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. जातो मी. तथास्तु. जरत्कारू मुनी आश्रमातून बाहेर पडले. जरत्कारूला पायातील बळ एकदम नाहीसे झाल्यासारखे वाटले. ती तशीच उभी राहिली. दारापर्यंत गेली. तिथे उभी राहिली. ते दिसेनासे झाल्यावर ती आत आली. बसली. तिने मनाला आवरले. थोड्याच वेळात ही वार्ता वासुकीला समजली. तो धावत धावतच जरत्कारूच्या आश्रमात आला. ती दुःखाने वेडीपिशी झाली असेल असे तिला वाटले होते. पण पाहतो तो ती शांत, समाधानी दिसत होती. तो आत आला. कशी सुरुवात करायची त्याला कळत नव्हतं. तो जड आवाजात म्हणाला, ताई दादा, घाईघाईनं आलास? ताई, मुनिवर तुला सोडून तपश्चर्येला गेल्याचं कळलं. हो. शांतपणाने जरत्कारूने उत्तर दिले. तिच्या शांत वृत्तीकडे बघून त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याने पुन्हा विचारलं, अगं पण का? दादा,
त्यांना झोपेतून धर्माचरणासाठी उठवलं म्हणून ते रागावले होते. थोड्या वेळानं राग शांत झाला, पण रागाच्या भरात मी इथून जाणार असं म्हणाले होते. आणि ते आपलं म्हणणं त्यांनी सोडलं नाही. दादा, मी पुष्कळ विनवणी केली, पण उपयोग काही झाला नाही. पण ताई, तू त्यांना जाऊ कसं दिलंस? अरे दादा, त्यांना इथं राहणं मनापासून आवडतच नव्हतं. नेहमी ते तसं म्हणायचे आणि शेवटी त्यांनी त्यांचं म्हणणं खरं केलं. कमाल आहे तुझी. इतक्या शांतपणे तू मला हे सांगतेस. एवढा दुःखद प्रसंग येऊनही तुला त्याचं काही वाटत नाही? वाटत कसं नाही, मला भावना आहेत. मग तरी तू शांतच? दादा, ते माझ्यावर रागावून नाही निघून गेले. उलट त्यांनी मला सांगितलं, मी गेल्यावर विवेकानं शोक आवर. दादा, आता त्यांची आज्ञा नको का पाळायला? ताई, खरंच दादा, मी खूप समाधानी आहे. जाताना सुद्धा ते मला आशीर्वाद देऊन गेले. म्हणाले, लवकरच तुला मुलगा होईल. तो सदाचार संपन्न, धर्मनिष्ठ आणि तेजस्वी असेल. तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपल्या कर्तृत्वानं दशदिशा उजळून टाकेल. तो आपल्या कीर्तीनं अजरामर होईल. दादा, या आशीर्वादाला खूप महत्व आहे. यांची थोरवी खूप मोठी आहे. खरंच खरंच दादा, माझं जीवन सफल झालंय रे. मग मी आता शोक का करू? धन्य आहे ताई तुझी, धन्य आहे. तू आज सर्पकुलाची माताच नाही तर गुरुही झाली आहेस. तुझ्या या अमोल त्यागामुळेच आम्हाला नवजीवन मिळणार आहे. ताई, तुझ्या या उपकाराचं ओझं चिरंतन बाळगण्यातच आम्हाला धन्यता वाटेल. जातो मी. दादा, थांब ना जरा. दिवा लावते, मग जा. जरत्कारूने आश्रमात दिवा प्रज्वलित केला. भोवतालची रात्र वाढत होती. त्या दिव्याच्या मंद स्निग्ध प्रकाशात आश्रम उजळला होता आणि त्या दोघांचे चेहरेही. काही काळ लोटल्यावर जरत्कारूला मुलगा झाला. त्याचे नाव अस्तिक. जरत्कारूने त्याला योग्य शिक्षण दिले. मोठा झाल्यावर तो तपोनिष्ठ धर्माचरणी ऋषी म्हणून प्रसिद्ध झाला. कालांतराने पांडव कुळातील राजा जन्मेजयाने सर्पसत्राला आरंभ केल्यावर अनेक दुष्ट सर्प त्यात नष्ट झाले. ही वार्ता अस्तिकाला समजल्यावर तो त्या ठिकाणी गेला आणि राजा जन्मेजयाचे मन वळवून त्याने सर्पसत्र थांबवले. आईची इच्छा पूर्ण केली. सर्पकुळाला चिंतामुक्त केले. सर्पराजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो वासुकी प्रचोदयात्. सर्पराजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो वासुकी प्रचोदयात्. ॐ